हॅलो स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्विन्सचे डेफिनेशन आणि ट्विन्सचे टाईप जे आहेत ते आपण डिटेल स्टडी केले. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनमधला लास्ट पॉईंट दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ स्टडी करणार आहोत. सो या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट, हेल्थची डेफिनेशन दिलेली आहे. हेल्थ इज अ पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस. सो हेल्थ म्हणजे फक्त कोणताही डिसीज नाही आहे, म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं होत नाही. तर जेव्हा तुम्ही फिजिकली, मेंटली आणि सोशली स्ट्रॉंग किंवा वेल असता तेव्हा तुमची हेल्थ जी आहे ती चांगली आहे असं म्हटलं जातं. सो हेल्थ इज अ स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशली वेल ऑर स्ट्रॉंग. इट इज कॉल्ड ॲज हेल्थ. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि हेल्थ याच्यामध्ये फरक आहे. आपण नॉर्मल हेल्थ जी आहे त्याच्याकडे लक्ष देतो, मात्र रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे तिच्याकडे तेवढं पर्टिक्युलरली आपल्या कंट्रीमध्ये तरी रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल तेवढा अवेअरनेस नाही आहे किंवा तेवढी जागरूकता नाही आहे. त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती निग्लेक्टेड राहते किंवा तिच्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. मग या रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे जास्त अवेअरनेस नसण्याचा किंवा तिच्याकडे लक्ष न देण्याचं रिझन काय आहे तर बघा, सोशल कस्टम म्हणजे काही सामाजिक बंधनं असतील, ट्रॅडिशन परंपरा असतील, इलिटरसी अज्ञान असेल, अडाणीपणा असेल आणि शायनेस म्हणजे लाजाळूपणा असेल. तर यातल्या काही कारणांमुळे इंडियामध्ये पर्टिक्युलरली रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही किंवा इग्नोर केलं जातं आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल अवेअरनेस आपल्या कंट्रीमध्ये कमी आहे. मग त्यात पर्टिक्युलरली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमनची जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती खूप निग्लेक्टेड राहते. आता जर तुम्ही पाहाल तर मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये होणारी जे चेंजेस आहेत ज्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो, तर ही मेन्स्ट्रुअल सायकल ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी रिलेटेड आहे. सो मेन्स्ट्रुअल सायकलच्या किंवा मेन्स्ट्रुएशनच्या पिरियडमध्ये पर्सनल हायजीन मेंटेन करणं, रेस्ट घेणं, प्रॉपर डाएट घेणं, ह्या सगळ्या गोष्टींची अतिशय रिक्वायरमेंट असते. जर या गोष्टींची आपण प्रॉपर केअर घेतली तरच त्या फिमेलची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती चांगली राहू शकते. पर्सनल हायजीन जर मेंटेन केलं गेलं नाही तर त्या फिमेलला वेगवेगळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात. याशिवाय मेलमध्ये सुद्धा बऱ्याचदा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती निग्लेक्ट राहते किंवा पर्सनल हायजीन जे आहे ते प्रॉपरली फॉलो केलं जात नाही. त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आपल्याला 2 डिसीजेस मेन यापेक्षा जास्त आहेत, पण जे मेन 2 डिसीजेस पाहायला मिळतात याच्यात आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सो सी, पहा, रिप्रोडक्टिव्ह हेल्थची जर प्रॉपर केअर घेतली नाही किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जर चांगली नसेल तर याच्यामधून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड वेगवेगळे डिसीजेस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर यातले मेन 2 डिसीजेस आपल्याला दिलेले आहेत. त्यात फर्स्ट दिलेला आहे सायफिलिस अँड सेकंड इज गोनोरिया. सायफिलिस आणि गोनोरिया याच्याबद्दल काय दिलेलं आहे बघा. दोन्हीही डिसीजेस जे आहेत ते बॅक्टेरियल आहे किंवा बॅक्टेरियामुळे हे डिसीजेस आपल्याला होतात. सो सायफिलिससुद्धा बॅक्टेरियल आहे आणि गोनोरियासुद्धा बॅक्टेरियामुळे कॉज केलेला डिसीज आहे. आता सायफिलिस आणि गोनोरिया ह्या दोन्हीचेही सिम्पटम्स वेगवेगळे आहेत. सो सिम्पटम्स एकदा बघा. सायफिलिसमध्ये सांगितलेलं आहे ऑकरन्स ऑफ पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट ऑर ऑन जेनायटल ऑर्गन. जेनायटल ऑर्गनवरती चॅनक्रे किंवा व्हायटिस पॅचेस जे आहेत ते फॉर्म व्हायला सुरुवात होते. त्यानंतर बॉडीवरती रॅश येणं, फीवर, ताप येणं, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट जे आहेत त्याच्यावरती सूज येणं अँड ॲलोपॅसिया म्हणजे लॉस ऑफ हेअर, केस गळणं. हे जे सिम्पटम आहेत ते सायफिलिसमध्ये बघायला मिळतात. पुन्हा एकदा रिपीट करते आहे. ऑकरन्स ऑफ पॅचेस ऑन जेनायटल ऑर्गन, सेकंड रॅश, फीवर, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स अँड ॲलोपॅशिया हे सायफिलिसचे सिम्पटम आहेत. तर गोनोरियामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. गोनोरियाचे सिम्पटम आहेत पेनफुल बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन होत असताना पेनफुल आणि बर्निंग सेन्सेशन होणं. सेकंड, उझिंग ऑफ पस फ्रॉम व्हजायना अँड पेनिस. व्हजायना किंवा पेनिसमधून पस जो आहे
तो रिलीज होणं. आणि पस इज अ व्हाईटिश थिक लिक्विड, त्याला पस म्हटलं जातं. इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट अँड ॲनस थ्रोट. सो या पार्टचं इन्फ्लामेशन किंवा सूज जे आहे ते बघायला मिळते. 3 पार्ट दिले, युरिनरी ट्रॅक्ट, ॲनस आणि थ्रोट. सो दिस इज अबाउट दी गोनोरिया. सो तुम्हाला 2 डिसीजेस सांगितले. पहिला जो डिसीज होता तो होता सायफिलिस आणि सेकंड होता गोनोरिया. दोन्हीही डिसीजेस बॅक्टेरियल आहेत, दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहेत, पण सिम्पटम दोघांचेही वेगवेगळे आहेत. यात सांगितलं ऑकरन्स ऑफ पॅचेस ऑन जेनायटल ऑर्गन, रॅश ऑन बॉडी, फीवर, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट अँड ॲलोपॅशिया. आणि गोनोरियामध्ये सांगितलं पेनफुल बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, इन्फ्लामेशन ऑफ ॲनस, युरिनरी ट्रॅक्ट अँड थ्रोट अँड उझिंग ऑफ पस थ्रू पेनिस अँड व्हजायना. तर हे साईन सिम्पटम गोनोरियामध्ये पाहायला मिळतात. सो इथं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपली संपते. पुन्हा एकदा रिपीट करते. हेल्थ म्हणजे काय, तर पर्सन स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. पर्सन जर फिजिकली, त्यानंतर मेंटली आणि सोशली जर वेल असेल तर त्याला हेल्दी असं म्हटलं जातं. हेल्थ आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याच्यामध्ये फरक आहे. तर पर्टिक्युलरली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे ऑर्गन आहेत त्यांचं फंक्शनिंग किंवा त्याच्याशी रिलेटेड सिस्टीम जी आहे ती व्यवस्थित असणं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली असणं. पण इंडियामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे तितकं लक्ष दिलं जात नाही किंवा लोक तेवढे अवेअर नाही आहेत रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल. आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ निग्लेक्ट राहण्याचे काही रिझन दिले. एक सोशल कस्टम, सेकंड दिला आहे ट्रॅडिशन, नेक्स्ट इलिटरसी, शायनेस. ह्या काही रिझनमुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती निग्लेक्टेड राहते. त्यात पर्टिक्युलरली फिमेलची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती जास्त निग्लेक्टेड राहते. फिमेलमध्ये जी मेन्स्ट्रुअल सायकल येते ही मेन्स्ट्रुअल सायकल तिच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी रिलेटेड असते. सो मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्लिडिंग होतं आणि यामुळे विकनेस जो आहे तो येऊ शकतो. शिवाय पर्सनल हायजीन जर नाही फॉलो केला तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड वेगवेगळे डिसीजेससुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतात. मग हे जर अव्हॉइड करायचं असेल तर मेन्स्ट्रुएशनच्या पिरियडमध्ये पर्सनल हायजीन फॉलो करणं, प्रॉपर रेस्ट घेणं, प्रॉपर डाएट घेणं, ह्या गोष्टींची केअर घेतली पाहिजे. तर फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगली राहू शकते. आणि जर मेलच्या बाबतीत पाहाल तर त्यांच्याही बाबतीत रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्याचं मेन रिझन म्हणजे पर्सनल हायजीन फॉलो न केल्यामुळे. सो हे होतं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आणि याच्याशी रिलेटेड 2 डिसीज आहेत, सायफिलिस, गोनोरिया. दोन्हीही बॅक्टेरियल डिसीजेस, फक्त सिम्पटम्स वेगवेगळे आहेत. हे सिम्पटम्स व्यवस्थित लक्षात घ्या. यानंतर खाली एक बॉक्स दिलेला आहे पॉप्युलेशनशी रिलेटेड आणि त्या बॉक्समध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ इन पॉप्युलेशन दिलेलं आहे. पॉप्युलेशनमध्ये जी वाढ होती आहे ती वाढ त्यांनी तिथं दाखवलेली आहे. मग आता याच्यामध्ये पॉप्युलेशनचा साईज इन्क्रीज होणं ह्याचा आपल्याला काय त्रास होतो, तर जेवढं पॉप्युलेशन इन्क्रीज होत जाणार आहे तेवढं अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी, लोकांना रोजगार मिळत नाही कारण लोकसंख्या खूप वाढलेली आहे. त्यानंतर सेकंड थिंग ज्याच्यामध्ये डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा म्हणजे दरडोई उत्पन्न. म्हणजे बघा, जर एखाद्या फॅमिलीचा इन्कम मंथली 10,000 असेल आणि त्या फॅमिलीमध्ये जर 2च मेंबर असतील तर पर कॅपिटा दरडोई उत्पन्न झालं 5,000. पण हेच त्या फॅमिलीमध्ये जर 10 मेंबर असतील तर त्यांचं दरडोई उत्पन्न झालं 1,000. सो ते इन्कम तेवढाच आहे 10,000, पण पॉप्युलेशन जेवढं जास्त तेवढं पर कॅपिटा इन्कम जो आहे तो कमी होत जातो. त्यानंतर इन्क्रीजिंग लोन किंवा कर्जबाजारीपणा वाढत जातो. स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे जमीन असेल, पाणी असेल, हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत याच्यावरचा स्ट्रेस वाढत जातो. सो पॉप्युलेशन एक्सपोनेन्शियल ग्रोथ पॉप्युलेशनमध्ये झाल्यामुळे किंवा पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे काय काय प्रॉब्लेम येतात, अनएम्प्लॉयमेंट, स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस, डिक्रीज इन पर कॅपिटा इन्कम, त्यानंतर एज्युकेशन मुलांना चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही, त्यानंतर इन्क्रीजिंग इन लोन जे आहे ते वाढत जातात, कर्जबाजारीपणा वाढत जातो. तर हे प्रॉब्लेम जर कमी करायचे असतील तर पॉप्युलेशन आपल्याला कंट्रोल ठेवलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे. आणि त्यासाठी पॉप्युलेशन कंट्रोल राहण्यासाठी वेगवेगळे कंट्रोल मेजर जे आहेत ते यूज केले पाहिजेत. सो हा जो आपला लेसन होता
लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा लेसन आज संपलेला आहे. या लेसनमध्ये आपण किती पॉईंट स्टडी केले तर बघा, सगळ्यात सुरुवातीला या लेसनमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस सांगितलेल्या, डायजेशन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, कंट्रोल कोऑर्डिनेशन, तशीच रिप्रोडक्शन ही सुद्धा एक लाईफ प्रोसेस सांगितलेली. फक्त ही लाईफ प्रोसेस जगण्यासाठी इसेन्शियल नाही आहे. मग कशासाठी गरजेची आहे तर या अर्थवरती तुमच्या स्पेसिसचं अस्तित्व कंटिन्यू राहावं यासाठी ती गरजेची आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं रिप्रोडक्शनची डेफिनेशन. त्यानंतर रिप्रोडक्शनचे 2 टाईप, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक नंतर आपण त्याचे वेगवेगळे टाईप स्टडी केले. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलरमध्ये तुम्ही 3 मेथड स्टडी केल्या, बायनरी फिशन, मल्टिपल फिशन अँड बडिंग. बायनरी फिशनचे 3 एक्झाम्पल होते, अमिबा, पॅरामोशियम अँड युग्लिना. आणि मल्टिपल फिशनचं एक एक्झाम्पल आपण बघितलं, अमिबा. बडिंगमध्ये बघितलं ईस्ट. हे झाले युनिसेल्युलरचे टाईप. मल्टीसेल्युलरमध्ये आपण 5 मेथड बघितल्या. फर्स्ट होती फ्रॅगमेंटेशन, ज्यात आपण स्पायरोगायरा, सायकॉन यासारखे एक्झाम्पल बघितले. सेकंड जी मेथड होती ती रिजनरेशन, त्याचं एक्झाम्पल होतं प्लॅनेरिया. त्यानंतर नेक्स्ट थर्ड जी तुम्हाला सांगितली ती बडिंग. इथं बडिंग आपण हायड्रामध्ये स्टडी केलं. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आपण प्लांट्समध्ये बघितलं, जसं पोटॅटो असेल किंवा ब्रायोफायलम असेल या प्लांटमध्ये. आणि स्पोर फॉर्मेशन ही शेवटची मेथड आपण फंजायमध्ये स्टडी केली. सो हे होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन नंतर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टार्ट केलं. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेन 2 स्टेप असतात. फर्स्ट असते गॅमेट फॉर्मेशन आणि सेकंड फर्टिलायझेशन. आणि यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनचे आपण काही कॅरेक्टरिस्टिक बघितले. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. मग प्लांट्समध्ये तुम्हाला सांगितलं की फ्लावर हे रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे. प्लांट्समध्ये फ्लावरचे 4 व्होरल शिकवले, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम. अँड्रोशियममधलं स्टामेन आणि गायनोशियममधलं कार्पेल आपण डिटेल बघितलं. युनिसेक्शुअल फ्लावर, बायसेक्शुअल फ्लावर, सेसाईल फ्लावर, पेडिसेलेटेड फ्लावर, पॉलिनेशन म्हणजे काय. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. आणि प्लांट्समधलं डबल फर्टिलायझेशन. हे पॉईंट आपण स्टडी केले. आणि सगळ्यात शेवटी सीड जर्मिनेशन कसं होतं हेही आपण पाहिलं. ह्या सगळ्या पॉईंटनंतर आपण ह्युमन बिईंगमधलं रिप्रोडक्शन जे आहे ते स्टार्ट केलं. त्यात फर्स्ट आपण स्टडी केलं ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तिचं स्ट्रक्चर. सेकंड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलेलं आहे गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन नंतर डेव्हलपमेंट आणि बर्थ हा पॉईंट बघितला. डेव्हलपमेंट आणि बर्थ यानंतर नेक्स्ट पॉईंट होता मेन्स्ट्रुअल सायकल इन फिमेल. मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. आणि याच्यामध्ये आपण 3 टेक्निक स्टडी केल्या, IVF, सरोगेसी अँड सीमेन बँक किंवा स्पर्म बँक. आणि फायनली आज आपण ट्विन्स आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे स्टडी केलेलं आहे. यानंतर नेक्स्ट लेसन आपण स्टडी करणार आहोत, पण त्याआधी हा लेसन सगळ्यांनी व्यवस्थित लर्न करायचा आहे. या लेसनवरती तुमची टेस्ट होणार आहे, त्यासाठी हा व्यवस्थित लर्न करा. त्यानंतर याच्या ज्या डायग्रॅम आहेत यांची नीट प्रॅक्टिस करा, त्यांचे लेबल व्यवस्थित पहा. याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत, तरच तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व करता येतील. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन लेसन सुरू करणार आहोत. सो थँक्यू.